मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं धन मराठी या यूट्यूब चॅनलवर. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत की मी तुम्हाला 5 ETF एक पोर्टफोलिओ तयार करून दाखवणार आहे. मी तुम्हाला 5 ETF या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली सांगणार आहे, ज्याच्या मार्फत तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये एक चांगली वेल्थ किंवा एक चांगली रिटर्न्स मिळवण्यासाठी ते तयार असू शकतात. सो आता आपण हे 5 ETF जाणून घेऊया, हे 5 इंडायसेस जाणून घेऊया आणि एक करून जे आहे हे सर्वांचं प्रॅक्टिकल एक्सप्लेनेशन, कशाप्रकारे यांची प्राइजेस आहेत, कशाप्रकारे तुम्ही ETFमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आपल्या धन ॲप्लिकेशनच्या थ्रू, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. मी तुम्हाला घेऊन जातो धन या वेब ब्राउझरवरती, धन या प्लॅटफॉर्मवरती. तिकडे तुम्हाला हे सर्व ETF समजावून सांगतो. ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कंपनी असतील, ह्याच्यामध्ये काय काय तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवू शकता, सर्व गोष्टी आपण या ठिकाणी इथे नक्कीच बघून घेतो. जाऊया आपण आपल्या मेन लॅपटॉपच्या जे आहे स्क्रीनवर. सो ओके, सो आता इथे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपल्या मेन धन या ॲप्लिकेशनवरती, धन या डेस्कटॉपच्या ॲप्लिकेशनवरती, ब्राउझरवरती. सो आता इथे मी तुम्हाला सर्व गोष्टी प्रॅक्टिकली स्टेप बाय स्टेप शिकवायला सुरुवात करतो. सो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ना, आपण इथे सुरुवात करणार आहोत आपल्या इंडियन मार्केटच्या इंडेक्सपासून, तो म्हणजे निफ्टी. सो निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, निफ्टीच्या ETFमध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ते एक गोष्ट बघून घ्या. बट त्याआधी ज्या वेळेला तुम्ही इथे धन या प्लॅटफॉर्मवरती, धन या ॲप्लिकेशनवरती येताना, सो धन या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतो, तो म्हणजे ETFचा. इथे बघा, इथे तुम्हाला धन या ॲप्लिकेशनवरती ETFs हा एक ऑप्शन दिसतो. मल्टिपल ऑप्शन्स आहेत, स्टॉक्सचा ऑप्शन्स आहे, म्युच्युअल फंडचा ऑप्शन्स आहे, ETFचा आहे, स्मॉल केसेसचा आहे. म्हणजे तुम्हाला ज्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायची असेल, ते ऑप्शन सर्व तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो आता आपल्याला इथे माहिती जाणून घ्यायची आहे ETF बद्दल. सो मी इथे तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे ETF बद्दल. सो मी इथे जाऊन क्लिक करतो ETF या ऑप्शनवरती. आणि ETF या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दिसते तुम्हाला ETF या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केलात की त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली सर्व ETF बद्दल माहिती या ठिकाणी ते ओपन होते. ओके, हे सर्व ऑप्शन्स तुम्हाला होम स्क्रीनवरती इथे पण पाहायला भेटतात. इव्हन तुम्हाला या ठिकाणी ETF सुद्धा बरेचसे ऑप्शन इथे पाहायला भेटतात. सो आपण इथे क्लिक करायची ETFवरती केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला इथे ETFच्या ऑप्शनमध्ये मल्टिपल सब ऑप्शन्स पाहायला भेटतात. लाईक इथे तुम्हाला लिक्विडचा ऑप्शन आहे, ब्रॉड मार्केटचा आहे, सेक्टरलचा आहे, थीमॅटिकचा आहे, स्ट्रॅटेजी आहे. सो अशा प्रकारे मल्टिपल ETFचे ऑप्शन्स तुम्हाला आहेत. इव्हन खाली जर गेला तर कमोडिटी, ग्लोबल आणि डेप्थ ETF सुद्धा तुमच्यासाठी दिलेले आहे. आता हे सर्व ज्या गोष्टी आहेत ना, ते ETFचे प्रकार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिक्विड ETFs असतात वेगवेगळ्या प्रकारचे, कमोडिटीचे ETF असतात ज्यामध्ये गोल्ड असतो, सिल्वर असतो, कॉपर असतो. त्यानंतर तुम्हाला थीमॅटिक ETF असतात, म्हणजे एखादी ITची थीम असेल, एखादी इलेक्ट्रिक व्हेकलची थीम असेल, किंवा तुम्हाला ग्लोबल ETF, म्हणजे ग्लोबल ETFमध्ये तुम्हाला हँगसँग म्हणून ETF आहे, किंवा नॅशडॅक 100चा ETF आहे, किंवा S&P 500चा ETF वगैरे. सो असे जे ग्लोबल इंडायसेस आहेत, ग्लोबल मोठे इंडायसेस आहेत, त्यांचे ETF सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतात. सो इंडियन मार्केटमधनं तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमधनं, धनच्या डीमॅट अकाउंटमधनं तुम्ही या ग्लोबल ETFमध्ये सुद्धा नक्कीच तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती करू शकता. सो आता मी तुम्हाला ETF बद्दल, मी तुम्हाला म्हटलं, मी तुम्हाला 5 ETF सांगणार आहे. सो त्याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप इथे माहिती घेण्यासाठी सुरुवात करूया. सो त्या 5 ETF मधला पहिला म्हणजे ब्रॉड मार्केटमधला पहिला ETF मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे निफ्टी 50चा ETF. ओके, आता निफ्टी 50 म्हणजे काय आहे हे सर्वांना माहिती असेल. आपण या ठिकाणी ते बघून घेऊ आहे आपली निफ्टी 50. सो निफ्टी 50 तुम्हाला निफ्टी 50 म्हणजे काय, याच्यामध्ये शेअर मार्केटमधले, इंडियन मार्केटमधले टॉपच्या 50 कंपन्या यामध्ये येतात, ज्या 50च्या 50 कंपन्या लार्ज कॅप कंपनीज असतात. ओके, सो आता तुम्हाला जर इन डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल की निफ्टी 50च्या इंडेक्समध्ये कोणकोणत्या कंपन्या, तर काय करायचं, सिम्पल आपल्या धन ॲप्लिकेशनवरती आहे, इथे तुम्हाला ऑप्शन असतो इन डेप्थचा. तर इन डेप्थच्या ऑप्शनवरती क्लिक करायची. तिकडे एकदा तुम्ही क्लिक केला की तुम्हाला निफ्टी 50मध्ये कोणत्या 50 कंपन्या आहेत, त्या सर्व कंपन्यांची लिस्ट येते. त्या 50 कंपन्यांचं वेटेज काय आहे त्याची तुम्हाला लिस्ट येते. त्या 50 कंपन्या कोणत्या सेक्टरमधल्या आहेत त्याची तुम्हाला लिस्ट येते. सो जेणेकरून तुम्हाला कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये कोणत्या कंपन्या आहेत, त्यांचं काय वेटेज आहे, त्यांची काय प्राईज आहे, त्या सर्व गोष्टी समजतात. त्यासोबतच तुम्हाला समजा फक्त ह्या गोष्टी सेक्टर हवे असतील, सेक्टरवरती क्लिक करा. इथे तुम्हाला निफ्टी 50मध्ये सर्व सेक्टर समजतील. सो तुम्हाला सेक्टर बघायचे, ती कंपनीज बघायची, तुम्ही या ठिकाणी ते सिलेक्ट करू शकता. सो निफ्टी 50मध्ये काय असतं, टॉपच्या 50 कंपन्या असतात, ते सर्व कंपन्या लार्ज कॅप असतात, विविध ह्यामध्ये सेक्टर्स असतात. तुम्ही इथे जर गेलात तर तुम्हाला ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. निफ्टी 50मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. लक्षात घ्या, तुम्हाला इंडियाच्या टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, ती तुम्ही अगदी काही रुपयांमध्ये करू शकता. कशी करू शकता, ETFच्या माध्यमातून. ETF म्हणजे काय, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. सो इथे तुम्हाला ETFचा ऑप्शन दिसतोय. ह्या ETFच्या ऑप्शनवर जरी क्लिक केलात ना, तर तुम्हाला निफ्टी 50 ह्या इंडायसेसचे किती ETF मार्केटमध्ये आहेत ते सर्व दिसतात. किती ETF मार्केटमध्ये आहेत ते सर्व दिसतात. वेगवेगळ्या कंपन्यांचे, वेगवेगळे AMCचे ETF आहेत. त्याच्यामध्ये एक ETF आहे, तो म्हणजे निपॉन इंडियाचा, त्याचं नाव आहे निफ्टी बीज.
सो तुम्हाला जर निफ्टी 50मध्ये सोप्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तुम्ही ऑब्व्हियसली निफ्टीच्या कोणत्याही ETF इन्व्हेस्टमेंट करू शकतात. पण त्यासोबत तुमच्याकडे निपॉनचा निपॉन इंडियाचा निफ्टी हा ETF आहे, जो खूप फेमस ETF सुद्धा आहे, ज्यामध्ये तुम्ही नक्कीच तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो इथे तुम्हाला ETF होल्डिंगमध्ये जरी गेला तर ऑब्व्हियसली त्याच कंपन्या दिसतात, ते निफ्टी 50मध्ये आहेत. तुम्ही या ठिकाणी येऊन स्मार्ट इन्व्हेस्टवरती जाऊन तुम्ही ह्या ETFमध्ये दर महिन्याला SIP देखील करू शकता. धनच्या प्लॅटफॉर्मवरती तोही पर्याय अवेलेबल आहे की तुम्ही दर महिन्याला SIP करा ETFमध्ये. सो तो सुद्धा पर्याय तुम्ही वापरू शकता, त्याचासोबत नक्की या ठिकाणी वापर करून घेऊ शकता. सो तो सुद्धा ऑप्शन तुमच्यासाठी इथे ओपन केलेला आहे SIP करणं, जेणेकरून तुमची सिस्टमॅटिक पद्धतीने इन्व्हेस्टमेंट होईल. तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स पाहिजे, सो त्या दिवशी तुम्ही सेट केलेल्या दिवशी इथे तुमची SIP कट होईल, किंवा तुम्ही डायरेक्टली सुद्धा या ठिकाणी जाऊन इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता तुम्हाला समजा निफ्टीचा चार्ट जाणून घ्यायचा असेल, तर निफ्टी कोणत्या लेवलला ट्रेड करते, काय करते, जरी मी निफ्टी इथे टाकलात आणि इथे जरी ट्रेडवर निफ्टीचा चार्ट ओपन झाला, सो जे आपण ट्रेडिंग वरती वापरतो सेम धन ट्रेडिंग इथं चार्ट इथे ओपन झालेला आहे. सो इथे तुम्ही त्याच्या लेवल्स बघू शकता, निफ्टी कुठे चालली आहे बघू शकता, लेवल्स मार्क करू शकता. सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी इथे येऊन करू शकता आणि आपल्या धनच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काय ETFमध्ये जायचं, निफ्टीचा ETF आहे निफ्टी 20, त्यावरती जायचं, तुम्ही ह्या क्वांटिटी बाय करू शकता. सिंगल क्वांटिटी बाय करू शकता. तुम्हाला जेवढी इन्व्हेस्टमेंट करायची त्या ठिकाणी तुम्ही ट्रेडिंग करू शकता, MTF करू शकता, किंवा डायरेक्टली इन्व्हेस्टिंगवरती जाऊन तेवढी अमाऊंट तुम्हाला हवी असेल तेवढी अमाऊंट तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट देखील नक्कीच करून घेऊ शकता. ओके, सो हा झाला पहिला ETF. हा एक ब्रॉड मार्केट ETF आहे, ज्यामध्ये तुमचा मार्केटचा मेन कोर जो आहे निफ्टी 50 तो कव्हर होतो आहे. सर्व लार्ज कॅप कंपन्या यामध्ये असतात. सेकंड ETF. ओके, आता आपण थोडंसं डायव्हर्सिफाय करणार आहोत ETFमध्ये. आपल्याला ॲक्च्युली ETFचा एक बॅलन्स पोर्टफोलिओ बनवून घ्यायचा, बॅलन्स पोर्टफोलिओ. सो त्यासाठी आपण थोडंसं डायव्हर्सिफाय करणार आहोत. सेकंड ETF जो आहे तो आपण घेणार आहोत, तो म्हणजे निफ्टी मिड कॅप इंडेक्स. हा आता निफ्टी मिड कॅप इंडेक्स काय तो एक बघून घ्या. सो इथे बघा, निफ्टी मिड कॅप 150 नावाचा एक इंडेक्स असतो, ज्या इंडेक्समध्ये काय असतं ते मी तुम्हाला इथे सांगणार. इथे बघा, निफ्टी मिड कॅप 150. आता या नावावरूनच तुम्हाला समजेल ना की ह्या इंडेक्समध्ये 150 मिड कॅप कंपनीज असतात. निफ्टीमध्ये 150 या इंडेक्समध्ये मिड कॅप कंपनीज असतात. ओके, मिड कॅप कंपनीज म्हणजे काय, ज्या लार्ज कॅपपेक्षा थोड्याशा छोट्या आहेत, बट त्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे की आता लार्ज कॅप बनू शकतात, मोठ्या कंपन्या बनू शकतात. सो त्यांचा हा इंडेक्स आहे अशा 150 कंपन्या. तर 150 कंपन्यांमध्ये कोणत्या कंपन्या जाणून घ्यायच्या, परत इथे इन डेप्थवरती जावा. इन डेप्थवरती गेल्यानंतर ह्या 150मध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत तर सर्वांची लिस्ट तुम्हाला इथे आली, त्यांचं प्राईस तुम्हाला इथे आलं, त्यांचं वेटेज तुम्हाला इथे आलं. तुम्ही खाली स्क्रोल कराल, तुम्हाला 150 कंपन्यांची लिस्ट भेटेल, ते तुम्ही बघू शकता. तुमची इच्छा असेल तर त्याबद्दल सुद्धा माहिती घेऊ शकता, कंपन्यांबद्दल सुद्धा तुम्ही नक्की माहिती घेऊ शकता. इथे सेक्टर्सवरती गेलात की कोणत्या सेक्टरमधल्या किती कंपन्या आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी इथे नक्कीच दिसून येईल. सो ही सर्व गोष्टी तुम्हाला, ही सर्व माहिती तुम्हाला धन या ॲप्लिकेशनवरती आपल्याला भेटते, फ्रीमध्ये भेटते. तुमचं डीमॅट अकाउंट नसेल धनवरती, नक्की तुम्ही ओपन करून घेऊ शकता. आता हे झालं निफ्टी मिड कॅप इंडेक्स. सेम आता या ठिकाणी आपल्याला ह्याच्या ETFमध्ये जायचं आहे. ETFमध्ये जावा. निफ्टी मिड कॅपमध्ये एवढे सर्व ETFs अवेलेबल आहेत. तुम्ही कोणत्याही ETFमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण आता ह्याच्यामध्ये परत एकदा निपॉनचा निफ्टी मिड कॅप 150 बीज हे ETFचं नाव आहे. मिड कॅप 150 बीज हे तुम्ही धनवरती जाऊन टाकलात की तुमच्या अकाउंटमध्ये येणार. ह्याची एक क्वांटिटी किंवा 2 क्वांटिटी तुम्हाला जेवढी इन्व्हेस्टमेंट करायची, तुम्ही बायवरती क्लिक करून ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. सेम मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं की तुम्ही इथे दर महिना फिक्स डेटला SIP सुद्धा करू शकता स्मार्ट इन्व्हेस्ट ऑप्शनवरती जाऊन. तर ती सुद्धा गोष्ट तुम्ही नक्कीच वापरू शकता, ती सुद्धा गोष्ट तुम्ही नक्कीच या ठिकाणी करू शकता. सो अशा प्रकारे निफ्टी मिड कॅप 150चा ETF आहे, ह्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट मिड कॅप कंपनीमध्ये होणार. ओके, थर्ड ऑप्शन जो आहे तो आपण बघणार आहोत स्मॉल कॅप इंडेक्स. ओके, स्मॉल कॅप इंडेक्स. सो स्मॉल कॅपमध्ये आपल्याला स्मॉल कॅप 250 इंडेक्स बघावा लागेल. ओके, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स. ओके, इथे मी डायरेक्टली टाकतो निफ्टी स्मॉल कॅप 250 म्हणजे काय, पुन्हा एकदा ह्या इंडायसेसमध्ये 250 कंपन्या असतात, 250 कंपन्या असतात, बट हे सर्वच्या सर्व कंपन्या स्मॉल कॅप कंपन्या असतात. ओके, बऱ्याचशा लोकांना सवय काय असते की स्मॉल कॅपमध्ये ते डायरेक्टली इन्व्हेस्ट करतात किंवा स्मॉल कॅपमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो इन्व्हेस्टमेंट करण्याचा. सो हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. तर तुम्ही डायरेक्टली इंडायसेसमध्येच इन्व्हेस्ट करत असाल तर निफ्टी स्मॉल कॅपचा हा इंडेक्स आहे, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करसाल, तुम्हाला एक प्रॉपर इंडेक्स खरेदी करण्याची सोय होते. परत एकदा ह्याच्यामध्ये कशा कंपन्या आहेत, इन डेप्थवरती जायचं. इन डेप्थवरती गेलात की तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणत्या 250 कंपन्या आहेत, कोणत्या 250 कंपन्या, सगळ्यांची लिस्ट भेटते. तुम्ही त्या बघू शकता, त्यांचा वेटेज पाहू शकता. सेक्टर्स हवे असेल सेक्टर्सवरती क्लिक करून सेक्टर्स देखील पाहू शकता. सो अशा प्रकारे हा निफ्टी स्मॉल कॅपचा इंडेक्स आहे. आता तुम्हाला ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ETFवरती जावा. ETFवरती तुम्ही गेलात हे तुम्हाला निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्ससाठी जेवढे ETF मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या सर्वांची लिस्ट येते.
ठीक आहे. त्यापैकी तुम्ही कोणत्याही ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. फॉर एक्झाम्पल आता इथे ETF आहे HDFCचं निफ्टी स्मॉल कॅप ETF, ज्याची किंमत आहे 169 रुपीजच्या आसपास. त्यामध्ये देखील तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. बायवरती क्लिक करून लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला 3 पर्याय सांगितलेले आहेत. 3ही इक्विटी मार्केटमधले पर्याय होते. 3ही इंडियन मार्केटमधले पर्याय होते. ओके. पहिला पर्याय काय होता? निफ्टी 50, ज्यामध्ये काय होतं, निफ्टी 50मध्ये इंडियाच्या टॉपच्या 50 लार्ज कॅप कंपनीज येतात. सो निफ्टी 50मधनं तुमची लार्ज कॅप कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली. निफ्टी मिड कॅप बघितलं, त्यामध्ये तुमची मिड कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली. निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्सेस बघितलं, त्यामध्ये तुमची स्मॉल कॅप इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट झाली. म्हणजे आपण या ठिकाणी जे आहे ना, ते लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप 3ही प्रकारचे सेक्टर्स कव्हर केलेले आहेत आणि त्यांचे इंडेक्सेस कव्हर केले. असं नाही की कोणते इंडिव्हिज्युअल शेअर घेतलाय, त्यांचे आपण इंडेक्सेस शेअर कव्हर केलेले आहे, त्यांचे आपण ETF कव्हर केलेले आहे, ज्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट नक्कीच करू शकता. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे? पुढे आपल्याला जे 2 इंडेक्सेस जाणून घ्यायचे आहेत ना, तो एक इंडेक्सेस असणार आहे कमोडिटीचा आणि एक असणार आहे ग्लोबल इंडेक्सेस. असं का? कारण की आपल्याला पोर्टफोलिओला बॅलन्स प्रोव्हाइड करायचं आहे. सर्वच्या सर्व इन्व्हेस्टमेंट इक्विटी मार्केटमध्ये, इंडियन मार्केटमध्ये करण्यापेक्षा आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट कमोडिटी सेगमेंटमध्ये करणार आहोत आणि थोडीशी इन्व्हेस्टमेंट आपण ग्लोबल इंडेक्सेसमध्ये सुद्धा करणार आहोत. सो त्या 2 गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. सो कमोडिटी सेगमेंटमध्ये परत एकदा होमवरती जावा, ETF जावा. इथे तुम्हाला ऑप्शन आहे कमोडिटी सेगमेंट. कमोडिटी सेगमेंटमध्ये गेलात ना, की या ठिकाणी तुम्हाला गोल्ड ETFमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. गोल्ड ETFचा बेनिफिट काय, की आता बरेचसे लोक जे बघा गोल्ड खरेदी करतात, फिजिकल गोल्ड खरेदी करतात. सो तुम्ही जर हा गोल्ड ETF खरेदी केला तर तुम्हाला तो सेम फिजिकल गोल्ड प्रमाणेच रिटर्न्स देणार आहे. सो तुम्हाला जसं वाटत असेल की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड असावा, गोल्ड ही कमोडिटी असावी, सो त्यामुळे त्यासाठी तुम्ही गोल्ड ETFमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. गोल्डमध्ये गेलात ना, तुम्हाला इथे बघा भरपूर सारे गोल्डचे पर्याय अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या प्राइजेसचे अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ICICI बघत असाल, सो ICICIचा हा गोल्ड ETF आहे, त्याची ही इथे प्राईज आहे. सेम तुम्हाला जर इथे अजून समजा एक फेमस बघायचं असेल, फेमस गोल्ड ETF बघायचं तर तुम्ही गोल्ड बीज सर्च करू शकता. इथे बघा निपॉनचा गोल्ड ETF ज्याला म्हणतात गोल्ड बीज. हा गोल्ड बीज सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. सेम स्मार्ट इन्व्हेस्टवरती जाऊन तुम्ही ह्याच्यामध्ये टाटा SIP देखील करू शकता. तुम्हाला डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तुम्ही डायरेक्टली ह्यामध्ये इन्व्हेस्ट देखील करू शकता. 130 रुपयामध्ये तुम्ही ETF नक्कीच इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता. हा कमोडिटीचा एक ETF आहे, गोल्ड कमोडिटीचा. आणि 5वां आणि शेवटचा ETF जो आपण बघून घेणार आहोत, तो आपण इथे बघून घेणार आहोत ग्लोबल मार्केटचा ETF. सो त्यासाठी आपण इथे होम स्क्रीनमध्ये जाऊन ETF गेलो आणि इथे आपण क्लिक केली ग्लोबलमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे मल्टिपल ETF दिसत आहेत. बट आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे तो म्हणजे नॅशडॅक 100 इंडेक्स. आता नॅशडॅक 100 म्हणजे काय? नॅशडॅक 100 म्हणजे ना, हा US एक इंडेक्स आहे. हा US एक टेक हेवी इंडेक्स आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये टेक कंपनीज, फायनान्स कंपनीज असतात. सो हा एक टेक हेवी इंडेक्स आहे US मधला. आता आपण याच्यावरती क्लिक करूया. हा नॅशडॅकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा ETF आहे, त्याचं नाव आहे मोतीलाल ओसवाल नॅशडॅक 100 ETF. ओके, मोतीलाल ओसवाल नॅशडॅक 100 ETF. हा ETFमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता इफ तुम्हाला नॅशडॅकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. ठीक आहे. आता नॅशडॅकमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामध्ये काय तुम्हाला US मार्केटचा एक्सपोजर भेटेल, तुम्हाला ग्लोबल मार्केटचा एक्सपोजर भेटेल. आता याच्यामध्ये ETF होल्डिंगमध्ये तुम्ही जावा. ETF होल्डिंगमध्ये गेलात ना, की तुम्हाला सगळ्या वर्ल्डच्या टॉप IT कंपन्या, टॉप टेक कंपन्या यामध्ये दिसतील. ओके, ज्याच्यामध्ये तुम्हाला NVIDIA आहे, त्यानंतर ॲपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, Amazon आहे, टेस्ला आहे, अल्फाबेट, मेटा प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक आहे, अल्फाबेट म्हणजे तुमचं गुगल आहे, वॉलमार्ट आहे. सो अशा टॉपच्या कंपन्या आहेत, जगातल्या टॉपच्या कंपन्या ह्या इंडेक्सेसमध्ये आहेत. त्याचं वेटेज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सो तुमची जर इच्छा असेल की मला ग्लोबल मार्केटचा एक्सपोजर भेटावा, माझ्या पोर्टफोलिओमध्ये ग्लोबल मार्केटच्या कंपनीज असाव्या, माझ्या पोर्टफोलिओमध्ये जगातल्या टॉपच्या टेक हेवी कंपनीज असाव्या इंडियातल्या कंपन्यांसोबतच, तर तुम्ही या ETFमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. मोतीलाल ओसवाल नॅशडॅक 100 नावाने ETF जो आहे तो अस्तित्वात आहे. ओके मित्रांनो, अशा प्रकारे परत या तुम्हाला जर चार्ट बघायचा असेल तुम्ही डायरेक्टली इथे ट्रेडिंग विथचा ऑप्शन असतो, तिथे क्लिक करून धन ट्रेडिंग विथ चार्ट इथे ओपन करू शकता, जेणेकरून तुम्हाला गेल्या काही वर्षांचा चार्ट पाहायला भेटेल. गेल्या काही वर्षामध्ये ETFने कशा प्रकारे रिटर्न्स दिलेले आहेत, गेल्या काही वर्षाचा इंडेक्स कशा प्रकारे चाललेला आहे, सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ते समजून येतील. ठीक आहे. सो तुम्ही या गोष्टी इथे चेक करून घेऊ शकता आणि यामध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता. पुढच्या 5 वर्षासाठी 5 ETF मी तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामधला पहिला ETF होता तो म्हणजे निफ्टीचा, आपला निफ्टी बीज. सेकंड ETF होता तो म्हणजे मिड कॅप इंडेक्स, मिड कॅप 150 बीज. थर्ड ETF होता तो म्हणजे स्मॉल कॅप.
फोर्थ ETF होता तो म्हणजे गोल्डचा आणि फिफ्थ वाला जो आता आहे तो आहे आपला नॅशडॅक 100चा ETF. सो आपण प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन इथे केलेलं आहे आणि एक बॅलन्स पोर्टफोलिओ तुम्हाला बनवण्याचा इथे नक्कीच प्रयत्न केलेला आहे. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंटसुद्धा करा. कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुम्हाला कोणते टॉपिक शिकायला आवडतील आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.